चला तर आज आपण आपला मोशन चॅप्टरचा समोरचा पार्ट समोर सुरू करू. स्टुडंट, एक सिंपल क्वेश्चन आहे. समजा या क्लासरूममध्ये मी उभा आहे. आता तुम्हाला वाटेल की सर रेस्टमध्ये आहेत, कारण मी हालत नाही आहे. पण समजा हेच क्लासरूम एका ट्रेनमध्ये आहे आणि ट्रेन 80 किलोमीटर पर अवरच्या स्पीडने धावत आहे. प्लॅटफॉर्मवर उभं असलेल्या व्यक्तीला मी मोशनमध्ये दिसेल. म्हणजे एकाच व्यक्तीला एकासाठी रेस्टमध्ये आहे, तर दुसऱ्यासाठी मी मोशनमध्ये आहे. मग खरं मोशन ठरवायचं कसं? फिजिक्समध्ये मोशन किंवा रेस्ट ठरवताना आपण रेफरन्स पॉईंट वापरतो. जर कोणती ऑब्जेक्टची पोझिशन रेफरन्स पॉईंटच्या रिस्पेक्टनं वेळेनुसार बदलते, तर ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. आणि जर पोझिशन बदलत नसेल, तर ती रेस्टमध्ये आहे. रिअल लाईफ एक्झाम्पल जर आपण घेतलं, तर समजा तुम्ही बसमध्ये बसलेले आहात आणि तुमच्या शेजारी बसलेला मित्र तुम्हाला हालताना दिसत नाही, तो रेस्टमध्ये दिसतो. जसं आपण शेजारी जर पाहिलं तर तो तसाच रेस्टमध्ये दिसतो. पण बसच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला तुम्ही बससोबत पुढे जाताना दिसाल. त्याच्या दृष्टीने तुम्ही मोशनमध्ये आहात. म्हणून लक्षात ठेवा, मोशन आणि रेस्ट हे रिलेटिव्ह कन्सेप्ट आहेत, म्हणजे ते रेफरन्स पॉईंटवर अवलंबून असतात. आता पुढच्या कन्सेप्टमध्ये आपण समजून घेऊ डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. चला तर आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटबद्दल समजू. स्टुडंट, आता आणखीन एक एक्झाम्पल बघूया. समजा तुम्ही घरातून स्कूलला गेलात. तुम्ही म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष रस्त्यानं 2 किलोमीटर चालतात, तर तुम्ही 2 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केली. पण समजा घर आणि स्कूल याच्यामधलं सरळ अंतर फक्त 1.5 किलोमीटर आहे, तर तुमचा डिस्प्लेसमेंट 1.5 किलोमीटर असेल. म्हणजे डिस्टन्स म्हणजे जर ऑब्जेक्टने प्रत्यक्षात चाललेला एकूण रस्ता, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंटमधलं सर्वात जे छोटा जो दोरी असेल, त्याला आपण काय म्हणू? डिस्प्लेसमेंट म्हणू. म्हणजे की तुम्ही जर इथून शाळेत जात असाल आणि घरापासून तर शाळेपर्यंत जर सर्वात शॉर्टकट आपल्या ह्याच्यात म्हणू, जर शॉर्टकट जर रस्ता कोणता असेल त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू. अजून एक एक्झाम्पल घेऊन पाहू आपण. समजा तुम्ही ग्राउंडवर 100 मीटर पुढे गेलात, नंतर 100 मीटर परत सुरुवातीच्याच ठिकाणी आहेत, तर डिस्टन्स किती झालं? 200 मीटर. पण डिस्प्लेसमेंट किती झालं? 0 मीटर. कारण की तुम्ही स्टार्टिंगपासून तिथं पुन्हा गेले, तिथून पुन्हा काय झालेली आहे? स्टार्टिंग पॉईंटवर वापस आलेली आहे. कारण तुम्ही जिथून सुरुवात केली होती तिथेच परत आलात. म्हणून लक्षात ठेवा, डिस्टन्सला डायरेक्शनची गरज नसते. डिस्टन्सला डायरेक्शनची गरज असते का? नाही. डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन खूप महत्त्वाची असते. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतो. तुम्ही जर डिस्टन्स पाहिलं तर तो निगेटिव्ह नसतो. मी -13 मीटर चाललो असं म्हणू शकतो का आपण? नाही. आपण काय म्हणतो? मी 0 मीटर चाललो असेल तर ठीक आहे, 1 मीटर चाललो, 2 मीटर चाललो, 3 मीटर चाललो. पण मायनस म्हणून का आपण? नाही. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किंवा 0 पण असू शकते. डिस्प्लेसमेंट हे जे आहे ते पॉझिटिव्ह असू शकते, त्यानंतर 0 असू शकते आणि निगेटिव्ह बी असू शकते. हे 2 कन्सेप्ट बोर्ड एक्झाममध्ये खूप वेळा विचारले जातात, म्हणून हे नीट समजून घ्या. आता पुढच्या कन्सेप्टमध्ये बघूया आपण स्पीड अँड व्हेलॉसिटी. आजसाठी